दर्शकों, आप सभी का स्वागत है न्यूज प्रभात यूट्यूब मीडिया में। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तिरोड़ा विधानसभा क्षेत्र के पक्ष पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं का सम्मेलन खासदार श्री प्रफुल्ल जी पटेल इनकी प्रमुख उपस्थिति में तारीख 2 अगस्त को कुंभारे लॉन तिरोड़ा यहां पर संपन्न हुआ। सर्वप्रथम खासदार श्री प्रफुल्ल जी पटेल इनके तिरोड़ा आगमन पर कार्यकर्ता एवं पक्ष पदाधिकारियों द्वारा उनका भव्य स्वागत यहां पर किया गया। तत्पश्चात श्रीराम मंदिर समिति, देवी मंदिर कमेटी, साई बाबा पालकी उत्सव समिति, सभी पत्रकार बांधव व पक्ष कार्यकर्ताओं द्वारा श्री प्रफुल्ल जी पटेल इनका यहां पर भव्य स्वागत किया गया। क्षेत्र की प्रगति व उन्नति की सोच के साथ आगे बढ़ने का संकल्प लेकर बूथ संगठन पक्ष की विचारधारा घर घर तक पहुंचाने का कार्य करे, ऐसा श्री प्रफुल्ल जी पटेल इन्होंने अपने संबोधन में कार्यकर्ताओं से कहा। आज आपण तिरोडा तालुक्याच्या आणि गोरेगाव तालुका जो आपल्या या तिरोडा विधानसभा मतदारसंघ आहे याचा संयुक्त मेळावा आज आपण इथे आयोजित केला आहे आणि या भर पावसाच्या दिवसामध्ये शेतीचा भरपूर काम असूनही सर्व माझे बंधू भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने आणि उत्साहाने जोमाने आज तिरोडा येथे उपस्थित झाले त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनपूर्वक मी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि असाच उत्साह आणि प्रेम कायम ठेवा। या एक कुटुंब म्हणून काम करून राहिलेलो आहोत आणि अशाच पद्धतीने आपला कुटुंब पुढेही समोर आपल्याला चालवायचा आहे। मित्रांनो, अजून काय आमदार कोण लढेल, काय लढेल, कोणता पक्ष लढेल, कुठेही महाराष्ट्रामध्ये कुठलाही मतदारसंघाचा ठरलेला नाही। एक आमदार बसलेला आहे, त्यांनाही मी सांगतो की अजून काय माहित तुमच्या मतदारसंघात कोण लढेल नाही, या मतदारसंघात कोण लढेल अजून कोणी काही ठरवलेला नाही। हे जेव्हा ठरेल तेव्हा आपण विचार करू। तोपर्यंत सगळ्यांनी स्पर्धामध्ये राहिलं पाहिजे। सगळ्यांनी ज्यांना जिसको दौड़ना है, जिसको लड़ना है, उसने तो अपना कमर कस के अपना काम तो करना चाहिए ना। आपल्याला आपला हा परिवार, आपला कुटुंब राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांच्या कुटुंब आहे असं समजून आपल्याला काम करायचं आहे। हा या अर्थानं आजचा मेळावा आयोजित केला आहे।